नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया चांदणे, अल्ट्राविजन आय हॉस्पिटल. आज आपण थोडक्यात पाहूयात डोळ्यातील कोरडेपणा म्हणजे काय? नक्की डोळ्यात कोरडेपणा याची लक्षणे आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत हे आपण थोडक्यात माहिती घेऊयात. डोळ्यात नेमकं नक्की पाणी का येतं? डोळ्यात हे नॅचरली पाणी असतंच. डोळ्यात लुब्रिकेशनचं काम करण्यासाठी पापण्यांची उघडझाप करते वेळेस डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून हे डोळ्यात पाणी असतं. ज्याप्रमाणे इंजिनमध्ये ऑइलचं जसं काम असतं लुब्रिकेशनचं, त्याचप्रमाणे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करते वेळी डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून हे डोळ्यात पाणी नॅचरली असतं. तर डोळ्यात पाणी का येतं? डोळ्यात नॅचरली पाणी असतंच, पण कधी डोळ्यात काही केल्यानंतर किंवा इमोशनली किंवा डोळ्यात काहीतरी लाल झाल्यानंतर अशाप्रमाणे डोळ्यात पाणी पण येऊ शकतं. तर हे डोळ्यातलं पाणी म्हणजे नक्की नेमकं काय आहे? डोळ्यातील पाण्याची 3 लेयर असतात. म्युसिन, ॲक्वस आणि लिपिड. म्युसिन आणि ॲक्वस ही पाण्याची लेयर झाली आणि लिपिड लेयर याला आपण तेलाचा लेयर म्हणतो. तेलाच्या या लेयरचं या कोरडेपणाच्या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आहे. डोळ्यात फक्त पाणी असेल तर पाणी हवा किंवा प्रकाशाने इव्हॅपोरेट होऊन जाऊ शकतं. पण पाण्यात तेल मिक्स झाल्यानंतर पाणी आणि तेल इव्हॅपोरेट होणं थोडंसं अवघड असतं किंवा ते होत नाही. ते लुब्रिकेशनचं काम करतं. तर हे म्युसिन आणि ॲक्वस लेयर जे आहे तर ते कुठून तयार होतात तर लॅक्रिमल ग्लँडपासून, आणि लिपिड लेयर जे आहे ते मायबोमियन ग्लँडपासून तयार होत असतं. तर या दोन्ही लेयरचं खूप महत्त्वाचं काम असतं. डोळ्यात डोळ्यांची उघडझाप या पाणी तयार होणं, तेल तयार होणं यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी कोरडेपणामध्ये जेव्हा आपल्या डोळ्याची ब्लिंकिंग कमी झालेली असते त्यावेळी आपल्याला कोरडेपणाचा त्रास जाणवायला लागतो. आणि हल्लीच्या या काळात डोळ्याच्या कोरडेपणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. का? तर स्क्रीनचा जास्तीत जास्त वापर, मोबाईल, लॅपटॉप याचा अतिवापर आणि IT वर्कर्समध्ये स्क्रीनचा जास्त वापर असल्यामुळे 8 ते 10, 12 तासापेक्षा कधी जास्त काम करावं लागतं. त्यामुळे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे डोळ्याला कोरडेपणाची लक्षणे वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही लक्षणे जाणवत आहेत. कोविडपासनं लहान मुलांमध्ये स्क्रीनचा वापर जास्त वाढलेला आहे. त्यामुळे डोळ्यात याची लक्षणे काय आहेत? डोळ्यात कोरडेपणा झाला म्हणजे नक्की नेमकं काय होतं? तर डोळ्यात सतत काहीतरी टोचल्यासारखं होणं, डोळ्यांची आग होणे, लाल होणे डोळ्याच्या या नाकाच्या बाजूला खाजवल्यासारखं होणे, डोळे थकल्यासारखे वाटणे, निस्तेज वाटणे ही डोळ्याच्या कोरडेपणाची लक्षणे आहेत. तर डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप का महत्त्वाची असते? तर जेवढ्या वेळा आपण पापण्यांची उघडझाप करणार त्यावेळी त्या प्रोडक्शन म्हणजे डोळ्यातील पाण्याच्या प्रोडक्शनसाठी पण महत्त्वाचं असतं आणि डोळ्यात लुब्रिकेशनचं काम करत असतं. त्यामुळे मॅक्झिमम नॉर्मल रेट आहे ब्लिंकिंग 12 ते 15 वेळा. पण जेव्हा आपण स्क्रीनचा वापर करत असतो त्याचा ब्लिंकिंग रेट अगदी कमी झालेला असतो, म्हणजे अगदी 4 ते 5 वेळा आपण ब्लिंकिंग करत असतो. म्हणून यावर आता घरगुती उपाय आपण काय करू शकतो? घरगुती उपाय म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला 20-20 रूल म्हणतो. 20-20 रूल म्हणजे काय नेमकं? दर 20 मिनिटांनी स्क्रीन टाईमपासून ब्रेक घ्यायचा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद आराम घ्यायचा आणि 20 फीटाच्या अंतरावर पाहून ब्लिंकिंग करायचं. हा झाला 20-20 रूल. तर याच्याने अत्यंत तुम्हाला फायदेशीर आहे. तुम्ही 20-20 रूलचा वापर करा. जी लोक स्क्रीनचा वापर जास्त करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स ते तुम्हाला वापरावे लागतील. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्समुळे ते तुम्हाला डोळ्यातील नॅचरल टिअर्ससारखं काम करतात. घरगुती उपायांमध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट पण गरम पाण्यामध्ये टॉवेल टाकायचा, पिळून घ्यायचं आणि ते पाणी तो टॉवेल डोळ्यावर ठेवायचा आणि त्याचा एक 5 ते 10 मिनिट डोळ्याला शेक द्यायचा. शेक दिल्यानंतर हलका असा डोळ्याला मसाज द्यायचा. त्याच्याने तुम्हाला अत्यंत फायदा होतो. मायबोमियन ग्लँड जे तेलाच्या लेअरच्या ग्रंथी असतात ज्या ब्लॉक झालेल्या असतात त्या ओपन होण्यास
खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर खाण्यापिण्यामध्ये आपण मॅक्झिमम फिश खाऊ शकतो. फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑइल असतात, जे की डोळ्याच्या कोरडेपणासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बदाम, अक्रोड हे तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये पण ओमेगा 3 असतं. आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाव्यात. पाणी भरपूर प्रमाणात प्यावं. व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. निद्रा व्यवस्थित झालेली पाहिजे. नको त्यावेळी योग्य जिथे काम नाही तिथे तुम्ही स्क्रीनचा वापर टाळला पाहिजे. अंधाऱ्या रूममध्ये जास्त स्क्रोलिंग करत बसणं, रील्स पाहत बसणं हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. याच्याने तुमचा ड्रायनेस अजून वाढणार. त्यामुळे या गोष्टी करा. आणि आता सध्या हल्ली IPL थेरपी नावाची थेरपी आलेली आहे, जी डोळ्याच्या कोरडेपणासाठी खूप महत्त्वाची आहे. IPL थेरपीमध्ये काय केलं जातं तर लाईटचा शेक तुमच्या मायब्रोमियन ग्लँड्स म्हणजे ब्लॉक ऑइल ग्रंथी ज्या आहेत त्याला दिला जातो. त्यामुळे त्या ग्रंथी लवकर ओपन व्हायला मदत होते आणि ज्यांना जास्त कोरडेपणाचा त्रास आहे त्यांचा त्रास लवकर रिलीफ करण्यासाठी ही महत्त्वाची आहे. तर आपण थोडक्यात डोळ्याचा कोरडेपणा म्हणजे नक्की नेमकं काय हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.